महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून टाकली. मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की लाडक्या बहिणींना आजच 4,200 रुपये वाटप करणार. आज 4,200 रुपये महिलांच्या खात्यात जमा करणार. शपथ घेतो. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. आता सर्वीकडे हाच आर्टिकल आपल्याला दिसतोय की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करणार. हा शब्द आहे माझा. शब्द दिला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. यांनी मोठी घोषणा करून टाकली की लाडक्या बहिणींना सर्वात आधी त्यांचे पैसे वाटप करणार, मग पुढचं काम करणार आणि 2 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा करणार. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. आता ते पैसे कसं जमा होणार आहे, कसं जमा होतील, कोणाला भेटणार आहे? आत्तापर्यंत बहिणींना 5 हप्त्याचे पैसे मिळाले. आत्तापर्यंत त्यांनी 5 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा केले आहे. पण डिसेंबरचा हप्ता अजून जमा झाला नाही. आता हे इलेक्शन चालू असताना आत्तापर्यंत मुख्यमंत्री कोण होणार यावर मोठी बैठक होती. आता मुख्यमंत्री सुद्धा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. तर डिसेंबरचा हप्ता तुमचा बाकी होता, म्हणून आम्ही आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र जमा करणार. बघा, एकत्र जमा करणारे डिसेंबरचा आणि जानेवारीचा, म्हणजे तुम्हाला 2100 + 2100 4,200 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पण तो हप्ता कधी येणार आहे आणि कोणाला मिळणार आहे यावर एक मोठा प्रश्न येतो. ते सुद्धा त्यांनी क्लिअर करून टाकलं. हे पैसे कोणाच्या खात्यात जमा करू आणि कोणाच्या खात्यात नाही जाणार आहे ते सुद्धा मोठी घोषणा त्यांनी करून टाकली. पण बहिणींना हे काम करावं लागेल. आता बघा, त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बहिणींना हे काम करावं लागेल. ते म्हणजे या योजनेला सर्व महिलांनी फॉर्म भरलेला आहे. या योजनेला 2,40,00,000 बहिणींनी फॉर्म भरलेला आहे. तर अशातच महिलांना, म्हणजे त्यामध्ये अशा महिलांना सुद्धा लाभ मिळतोय ज्यांना लाभ दिला नव्हता. म्हणजे अशा महिलांना सुद्धा लाभ मिळतोय ज्या महिलांना लाभची काही गरज नव्हती. त्या या क्रायटेरियामध्ये बसतच नव्हत्या, म्हणून त्यांनी सुद्धा या योजनेला फॉर्म भरला आहे आणि त्यांना सुद्धा पैसे दिले जात आहे. तर अशा बहिणींना आता ते काढून टाकणार आहे. हे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. आता काय म्हणाले ते पुढे बघूया की कोणत्या त्या महिला असणार आहे त्यांना काढून टाकणारे. म्हणजे इथं बघू शकता तुम्ही, त्या महिला कोणत्या असणारे ज्यांना काढून टाकणारे. त्या म्हणजे ज्यांच्या नावावर शेत जमीन असेल, 4 चाकी वाहन असेल आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसला 4 चाकी वाहन आणि कुठल्याही महिलांच्या नावावर शेत जमीन नसावी. या योजनेला जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाच त्यांनी फिक्स करून ठेवलं होतं की महिलांच्या नावावर कुठलीही शेत जमीन नसावी, महिलांच्या नावावर कुठलंही 4 चाकी वाहन नसावं आणि कुठल्याही प्रकारचं, बघा इथं, गव्हर्नमेंट सर्व्हिसला नसावं आणि यावरच त्यांच्या कुटुंबात कोणीही टॅक्स भरत नसावं. म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही आत्तापर्यंत टॅक्स भरलेला नसावं. अशा महिलांना या योजनेचा लाभ नव्हता. पण या योजनेच्या माध्यमातून अशा महिलांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. म्हणून त्यांना आता ओळखण्यासाठी, त्यांना आता काढण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेतोय. तर तो निर्णय कसा असणार आहे, तर अशा महिलांना आता काय होणार आहे, तर अशा महिलांना या योजनेपासून, ठीक आहे, या योजनेपासून काढून टाकण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागणार. म्हणजे या योजनेपासून त्यांना काढण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागणार. म्हणजे योजना फक्त गरीब महिलांसाठी आहे. यासाठी महिलांना आता हे काम करावं लागेल. तर महिलांना आता कोणतं काम करावं लागणार आहे, जेणेकरून या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त गरीब वर्गीय महिलांनाच भेटला पाहिजे. म्हणजे जे श्रीमंत वर्गीय महिला असतात, म्हणजे ज्यांच्या नावावर शेती आहे, ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरतं, अशा महिलांना ओळखण्यासाठी महिलांना आता हे काम करावं लागेल. आता तुम्हाला काय काम दिलं असेल, तर तुम्हाला काय काम दिलं आहे ते बघूया. सर्वात अगोदर ते काम तुम्हाला करावं लागेल, तरच तुम्हाला सुद्धा पैसा मिळणार आहे. इथं बघू शकता, हे काम करावं लागेल. ते काम कोणतं असणार आहे, आता हे काम म्हणजे तुम्हाला प्रूफ करावं लागेल की तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाहीत. तुम्हाला प्रूफ करून द्यावं लागेल की तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही आहेत. तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही, तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट जॉब करत नाही, अशा प्रकारे तुम्हाला प्रूफ करावं लागेल.
तुमच्या नावावर कुठलीही शेतजमीन नाही, तुमच्या नावावर कुठलीही 4 चाकी वाहन नाही, असं आता तुम्हाला सरकारला प्रूफ करून द्यावंच लागणार आहे. तरच तुम्हाला 4,200 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ते प्रूफ कसं करायचं. इथं बघू शकता सर्वात मोठा प्रश्न तो हाच येतो की ते प्रूफ कसं करायचं की आमच्या नावावर हे नाही, आमच्याकडे शेती नाही. तर प्रूफ कसं करायचं त्यावर एक मोठी घोषणा आली आहे. ते प्रूफ कसं करायचं, ते प्रूफ करण्यासाठी महत्त्वाचे 2 कागदपत्र जमा करावे लागतील. म्हणजे हे प्रूफ करण्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र जमा करावं लागणार आहे. ते 2 कागदपत्र म्हणजे पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, ते सर्वात अगोदर ते कागदपत्र तुम्हाला जमा करावं लागणार आहे. कारण की तुमच्या वार्षिक उत्पन्नावरच त्यांना समजणार आहे की तुमच्या नावावर काय कुठली वस्तू आहे, कोणते वाहन आहे का नाही, शेती आहे का, इन्कम टॅक्स भरता, त्यावर तुमचं वार्षिक उत्पन्नावर ठराव करणार आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न सर्वात आधी तुम्हाला हे जमा करावं लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे जॉब कार्ड. आता हे जॉब कार्ड काय भानगड आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगून देतो की जॉब कार्ड हे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. जॉब कार्ड कोणासाठी असतं, ज्या महिला बेरोजगार आहे, ज्या महिलांकडे कुठलंही काम नाही, कुठल्याही सर्व्हिसला नाही, अशा महिलांना जॉब कार्ड दिलं जातं. हे तुमच्या ग्रामपंचायतला तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही जाऊन चेक करू शकता की आमच्या नावावर कुठलीही शेतजमीन नाही, आमच्याकडे कुठलीही शेती नाही, आमच्याकडे कुठलाही जॉब नाही, तर त्यांना जॉब कार्ड दिलं जातं. ग्रामपंचायतमध्येच मिळणार आहे, ते गव्हर्नमेंटच असतं, त्यामध्ये तुम्हाला जॉब कार्ड भेटून जाणार आहे. आता ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला हे तर भेटून जाईल, तर हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावं लागतील. तर या योजनेचे बघा, तर या योजनेचे तुम्हाला 4,200 रुपये भेटतील आणि पुढचे जे येणारे हप्ते ते सर्व हप्ता तुम्हाला मिळणार आहे. हे 2 डॉक्युमेंट ज्यांचे क्लिअर असतील त्यांनाच पुढचे सर्व हप्ते मिळणार आहे. म्हणजे आता हे 4,200च नाही, तर पुढचे जेवढे पण हप्ते येतील ते सर्व तुम्हाला मिळतील जर हे 2 डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असतील तर. कारण ही योजना फक्त गरीब महिलांसाठीच सुरू केली आहे आणि त्यांनाच या योजनेचा लाभ भेटला पाहिजे. म्हणून सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून गरीब महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे. या योजनेचा लाभ फक्त गरीब महिलांनाच भेटला पाहिजे, सर्वांना या योजनेचा लाभ नाही आहे. आता महिलांनी प्रचंड मताने यांना विजय केला आहे, तर आता वेगवेगळ्या कारणानिमित्त हे वेगवेगळे काहीतरी डॉक्युमेंट मागतंय, असे भरपूर कमेंट आपल्याला पाहायला भेटतं. बघा, कुठलीही जर गव्हर्नमेंट स्कीम येतं ती 1-2 वर्ष चालतं, नंतर काही ना काही कागदपत्र काढून त्या योजनेला बंद करायचा प्रयत्न करतात. पण आता ही सरकार जर योजना चालू ठेवणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1500 वरनं आता 1500चा त्यांच्याकडे होतं, 1500 ते वाटप करणार होते, तर आता ते 2100 वाटप करणार आहे. ठीक आहे. आता जे 2100 रुपये वाटप करणार आहे यामध्ये 600 रुपयाची जी वाढ होते त्याला काय करणार आहे, बाकी महिलांना या योजनेपासून काढून टाकतील आणि त्यांचे जे पैसे त्यामधून 600 रुपये तुमच्या यात जमा करणार येणार आहे आणि तुम्हाला 2100 प्रमाणे दिले जाणार आहे. म्हणजे सोपं आहे. जेवढं त्यांचा GDPचा जेवढा त्यांनी ठराव केला होता तेवढंच ते पैसे वाटतील आणि त्यामध्ये बाकी महिलांना वंचित करण्यात येणार आहे. यावर तुमची काय प्रक्रिया आहे, यावर तुम्ही काय म्हणता, कोणाला काढायला पाहिजे, कोणाला काढायला नाही पाहिजे, या योजनेपासून तुम्हाला किती फायदा झाला ते सुद्धा तुम्ही कमेंटला सांगू शकता आणि तुमच्या नावावर कुठले काय असेल की नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. मोठमोठे निर्णय, मोठमोठे अपडेट घेऊन येतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.